आपका नंबर दे दो, मैं आपको न्यूज़ भेज दूंगा और मेरा पेपर का भी न्यूज़ भेज दूंगा। आपका नंबर दे दो। आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या. अरे आवाज दो, अरे आवाज दो. आशा वर्करला किमान वेतन मिळालंच पाहिजे, आशा वर्करला किमान वेतन मिळालंच पाहिजे, आशा वर्करला ग्रॅज्युएटी मिळालीच पाहिजे. पेन्शन योजना लागू करा, दिवाळी भावतीस लागू करा. अरे आवाज दो, अरे आवाज दो. CITU करे पुकार, अरे CITU करे पुकार, अरे CITU करे पुकार. अरे बोल मेरी बहनों, हल्ला बोल, ब्रिटिश शासन पे हल्ला बोल. अरे हम भारत की नारी हैं, अब भी तो हम लड़ाई हैं. अरे हम भारत की नारी हैं, अब भी तो हम लड़ाई हैं. अरे आवाज दो, अरे आवाज दो. आमच्या आशाताई खूप दिवसानंतर आपण संविधान चौकामध्ये आंदोलन करत आहोत. याच्या आधीचे जे आंदोलन झालेलं आहे ते 1 तारखेला मुंबईला आंदोलन झालेलं आहे, मागच्या महिन्याच्या 1 तारखेला. आणि त्या 1 तारखेला झालेल्या आंदोलनामध्ये खूप मोठा आकडा एवढ्या गर्दीमध्ये मुंबईमध्ये आला होता, परंतु तो आकडा समाधानकारक नव्हता, हे लक्षात ठेवावं. आज आपण या नागपूरच्या संविधान चौकामध्ये आपण काळे वस्त्र धारण करून आणि काळे झेंडे हातात घेऊन आपण इथे आंदोलन करत आहोत. आणि काळे वस्त्र धारण करून आणि काळे झेंडे आपण घेऊन हे आंदोलन करण्याच्या मागचं खरं कारण काय आहे हे समजणे फार गरजेचे आहे. याच्या मागचं महत्वाचं कारण हे आहे की मार्च 2025 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा त्यांच्याबरोबर त्याच्या आधी माझी स्वतःची चर्चा झाली होती आणि त्यांनी 5,000 रुपये आशांना केंद्राकडून मानधनवाढ करून देणार असं बोलले होते. परंतु मार्च 2025 रोजी त्यांनी लोकसभेमध्ये 1,500 रुपयाची आशा वर्करला मानधनवाढ देणार अशी घोषणा केली. म्हणजे केंद्राचे जे तुम्हाला 2,000 रुपये येतात त्यामध्ये 1,500ची भर पडणार. आणि संपूर्ण देशाच्या न्यूज चॅनलवाल्यांनी वर्तमानपत्रवाल्यांनी बिलिंग केली होती की आशा वर्करला भरभराटी मिळालेली आहे आणि 1,500 रुपये वाढ मिळालेली आहे आणि JP नड्डांचे अभिनंदन करण्यात आलेलं आहे. किती आशा वर्करला मिळालं? 1,500 रुपये वाढ किती आशा वर्करला मिळाली? नाही मिळाली ना. म्हणजे आजच्या तारखेपर्यंत तुम्हाला 28,000 रुपये मिळायला हवे होते, ते 28,000 रुपये तुम्हाला मार्च 2025 रोजी पासून मिळालेले नाहीये. त्यामुळे आमची केंद्र सरकारला मागणी आहे की जे तुम्ही लोकसभेमध्ये घोषणा केलेली आहे त्याची अंमलबजावणी करावी आणि मार्च 2025 पासून आशा वर्करला 1,500 रुपये आणि गट प्रवर्तकाला 2,000 रुपयाची वाढ ही द्यावी आणि त्याची अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर दुसरा विषय हा आहे की तुम्ही आशा वर्कर आहात आणि तुम्ही आशा वर्कर आहात आणि 2007 पासून तुम्ही राबत आहात. तुमच्या नंतर आलेले जे कंत्राटी तत्वावर लागणारे आज सरकारी कर्मचारी बनलेले आहेत, सरकारी सेवेमध्ये गेलेले आहेत. परंतु महत्वाची आरोग्य क्षेत्राची लोहा म्हणजे आशा वर्कर आहे. आशा वर्कर शिवाय आरोग्य क्षेत्र पूर्ण होत नाही. आमची शासनाला एकच मागणी आहे की ज्या आशा वर्करला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत, सर्वप्रथम ज्या पद्धतीने तुम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने शासकीय सेवेमध्ये सामावून घेतात त्याच पद्धतीने आशा वर्करला सुद्धा शासकीय सेवेमध्ये सामावून घ्या, ही दुसरी प्रमुख मागणी आहे. आणि या दोन्ही गोष्टीला घेऊन आज आपण काळा दिवस पाळत आहोत, हे महत्वाचे आहे.
आणि शासकीय सेवेमध्ये घेतल्यानंतर त्या आशा वर्करला किमान वेतन हे आजच्या महागाईच्या दरानुसार 30,000 रुपये हे मिळालं पाहिजे. हा महत्वाचा विषय आहे आणि या सर्व विषयाला घेऊन आपण आंदोलन करतो. आज आमच्या आशाताई त्यांच्याकरता कोणती वयाची अट नव्हती, आज 60 वर्षाची वयाची अट लावली. वयाची अट कोणाकरता लागतं? वयाची अट जे सरकारी कर्मचारी असतात त्यांच्याकरता वयाची अट लागतं. स्वयंसेविका करता वयाची अट नसतं. ती काम करू शकत नसेल तर तिला कार्यमुक्त केलं जाऊ शकतं, परंतु जी काम करू शकते तिला वयाची अट नको.